तर मराठा आंदोलनकर्त्यांसाठी विविध ग्रामीण भागातून आता अन्नधान्य पाठवण्यात आलंय। जेवणाची सोय म्हणून आंदोलनकर्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात ठेचा आणि भाकरीचं वाटप करण्यात आलंय। ठिकठिकाणाहून हे अन्नधान्य सध्या मुंबईत येत आहे। 2 दिवस आंदोलकांचे पाण्यासाठी आणि जेवणासाठी हाल झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या। त्यानंतर जर आपण बघितलं तर संपूर्ण राज्यातून अन्न पाण्याचा इतका ओघ सुरू झाला की आझाद मैदानावरती अन्न पाण्याचा अक्षरशः ढीग लागलाय। आपण जर आता आपल्या समोर बघितलं तर आपल्या समोर हा भाकरींचा ढीग आपल्याला पाहायला मिळतोय। या सगळ्या भाकरी ज्या आहेत त्या संपूर्ण राज्यभरातून आणलेल्या आहेत आणि या ठिकाणी इथं ठेवण्यात आलेल्या आहेत। इकडल्या बाजूला जर बघितलं आपण तर या सगळ्या चपात्या आहेत, चपात्या सुद्धा राज्यभरातून आलेल्या आहेत आणि त्या सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं आपण तर या चटण्या, लोणचं, ठेचा या ठिकाणी आलेला आहे। हा तिखटझार ठेचा जो आहे या ठिकाणी हा डब्बा भरलेला आहे। इकडे असेच अनेक डब्बे सुद्धा इकडे या ठिकाणी दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात। इतक्या मोठ्या प्रमाणात सगळीकडून अन्नधान्य आलंय येतंय आणि हेच या ठिकाणी आझाद मैदानासह संपूर्ण परिसरामध्ये हे सगळं अन्नधान्य वाटप केलं